आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। उत्तर प्रदेशच्या झाशी येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत एक धक्कादायक प्रकार घडला, जिथे नवरदेवाच्या अनुपस्थितीमध्ये नवरीने आपल्या भाऊजीसोबतच 7 फेरे घेतले आहेत। पण जेव्हा हा प्रकार उघडकीस आला त्यावेळी नवरीने घाईघाईने आपल्या भांग्यात भरलेलं सिंदूर पुसून टाकलं। याबाबत समाज कल्याण अधिकारी ललिता यादव म्हणाल्या की ही बाब त्यांच्या निदर्शनास आली असून चौकशी केली जाईल। हे संपूर्ण प्रकरण झाशी येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानात घडलं आहे। येथे गेल्या मंगळवारी 27 तारखेला सामूहिक विवाह योजनेअंतर्गत अनेक जोडपी लग्नबंधनात अडकली। मात्र यावेळी एक नवरदेव घटनास्थळी न पोहोचल्याने नवरीचं चक्क तिच्या विवाहित भाऊजीशी लग्न लावून देण्यात आलं। लग्नानंतर लगेच नवरीने भांगेतलं सिंदूर पुसून टाकलं। नंतर दोघांची एकांतात विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघड झाला। 27 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सामूहिक विवाह संमेलन होतं। या संमेलनात अनेक वधूवर लग्नासाठी सहभागी झाले होते। त्यानंतर एका जोडप्याकडे तिथे उपस्थित असलेल्यांची नजर गेली असता प्रकरण संशयास्पद वाटले। बामूर झाशी येथील रहिवासी असलेल्या खुशीचे नवरी लग्न मध्य प्रदेशातील छतरपूर येथील वृषभान सोबत ठरलं होतं। सामूहिक विवाह सोहळ्यासाठी त्यांचा नोंदणी क्रमांक 36 होता। खुशीने 7 फेरे घेतल्यानंतर भांगेत भरलेलं सिंदूर आणि बिंदी पुसून टाकली। हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक वृषभानशी बोलले असता त्याने आपले नाव दिनेश असून तो छतरपूरचा नसून बामूरचा असल्याची कबुली दिली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।